महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्य शासनाने ग्रामपंचायतींसाठी 5 नव्या योजनांना मंजुरी दिली आहे. जिल्हा वार्षिक योजनांतर्गत या योजनांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी 90 लाख रुपयांपर्यंत निधी उपलब्ध होणार आहे. सध्या जिल्हा वार्षिक योजनेत ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान या घटकातून निधी दिला जातो. राज्यातील जनरेशन झेड साठी गुड न्यूज आहे. राज्य सरकारकडून राज्यातील जनरेशन झेड साठी 1000 रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. 31 मार्च 2027 पर्यंत 1000 रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. नाशिकच्या TCS कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव भागातील MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांनी आपल्या घरात आश्रय दिल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी त्यांना आता अटक केली आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे MBBS व BDS या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस सुरुवात झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख 12 ऑगस्ट आहे, तर पहिली गुणवत्ता यादी 23 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. नीट परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेशासाठी नोंदणी करावी असे आवाहन CET कक्षाने केले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील रिक्त 30,209 शिक्षण सेवक तसेच शिक्षक पदांची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे. सामान्य नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि म्हाडाची रिक्त घरे दीर्घकाळ पडून राहू नयेत यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मोठा निर्णय घेतलाय. म्हाडाच्या लॉटरीत 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा प्रतिसाद न मिळाल्याने रिक्त सदनिका आता फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह तत्वावर विकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर नोकरी व शिक्षणासाठी स्थलांतर करणाऱ्या महिला, युवती व विद्यार्थ्यांसाठी भाडे तत्वावर वर्किंग वुमेन हॉस्टेल व वसतिगृहे सुरू करण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. विवाह सोहळ्यांमध्ये वाढता गोंधळ, रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे DJ, मुहूर्त टळल्यानंतरही चालणाऱ्या वराती आणि यामुळे निर्माण होणारा मनस्ताप याला आळा घालण्यासाठी संगमनेरमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. यापुढे सर्व विवाह सोहळे ठरलेल्या मुहूर्तावरच पार पाडले जाणार असून कार्यक्रम निश्चित वेळेत पूर्ण करण्याची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे इथून पुढे सर्व विवाह सोहळे ठरलेल्या मुहूर्तावरच पार पाडले जातील. रात्री 10 नंतर DJ, बँड वाजवण्यास परवानगी राहणार नाही. तसेच रात्री 11 नंतर छायाचित्रण आणि व्हिडिओ चित्रण पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. रात्री 11:30 वाजेपर्यंत सर्व लॉन्स आणि मंगल कार्यालय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदारांनी 17 ऑगस्ट 2026 पर्यंत मतदार अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावेत असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने गुरुवारी केले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ठाण्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे ठाणे शहर युवक अध्यक्ष वीरू वाघमारे, सरचिटणीस हेमंत वाणी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलाय. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण म्हणजेच SIRचे काम सुरू आहे. या SIRचे काम करणाऱ्या मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नियमितपणे कार्यरत असलेल्या ERO आणि AERO यांना आता वार्षिक मानधन देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिरात गेल्या 5 वर्षात प्राप्त झालेल्या रोख देणग्या, दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तूंचे विशेष लेखी परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. मंदिरात आलेल्या देणग्यांची नोंद, आर्थिक व्यवहार, दागिन्यांचा हिशेब आणि त्यांच्या व्यवस्थापनाची सखोल तपासणी या ऑडिटद्वारे केली जाणार असल्याची माहिती आहे. राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अजूनही पावसाच्या सरी सुरू आहेत. हवामान विभागाने आज पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर संबंधित भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत पक्षाच्या राज्य नेतृत्वाबाबत चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्ष पदात बदल करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर येते. त्यामुळे सुनील तटकरे यांचं प्रदेश अध्यक्षपद जाणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. डोंबिवलीमध्ये एका शासकीय रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीच्या आरोपावरून रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी आता रमेश म्हात्रे याच्यासह 4ही आरोपींना जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळते. नीट यूजी 2026 पेपर लीक प्रकरणात NTA नियुक्त 3 विशेष तज्ज्ञांना आरोपी करण्यात आले आहे. यामध्ये वनस्पतीशास्त्र तज्ज्ञ मनीषा गुरुनाथ मांढरे, रसायनशास्त्र तज्ज्ञ प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी आणि भौतिकशास्त्र तज्ज्ञ मनीषा संजय हवालदार यांचा समावेश आहे. तिघांनी आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर करून परीक्षेपूर्वी गोपनीय प्रश्नपत्रिका मिळवल्या आणि त्या लीक केल्याचा आरोप सीबीआयने त्यांच्यावर ठेवला. त्यांच्यासह सीबीआयने 13 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहेत.